हाय फ्रेंड, कसे आहेत? मजेत आहे का? मी पण मजेत आहे. तुम्ही पण मजेत राहा, माझी व्हिडिओ डेली बघत राहा. चला तर म्हटलं आज संडे असल्यावर मुलाला काहीतरी खा वाटतंय. तर आता वाजलेले आहे 6. तर म्हटलं चला मस्त हे 2 दिवस झाले केळ आणून ठेवलेले आहे. म्हटलं कच्च्या केळ्याचे मस्त चिप्स करूया आणि स्वयंपाक पण बनवून घेऊया. चिप्स झाल्याच्यानंतर स्वयंपाक पण होतोय. हळूहळू सगळं करून घेऊया. तर मी आज करण उद्या करण तसेच राहिले. आणि हे रेसिपी म्हटलं चला आपण काहीतरी रेसिपी वेगळी शेअर करूया. आणि आता स्वयंपाक पण होतोय आणि मस्त कच्च्या केळाचे चिप्स पण होतात. आता मुलाला पण खायची इच्छा झाली, आणून ठेवलेत. तर म्हटलं चला मग आज बनवूया. आज वेळ पण आहे आणि वेळ म्हणजे लवकरच लागली आज स्वयंपाकाला. स्वयंपाक पण होतोय माझा आणि माझं काम पण होतंय आणि मुलाला मस्त चिप्स पण हे करा वाटतेत, खा वाटतेत. म्हटलं आपण पण खाऊ त्यांच्याबरोबर. चला तर मग बनवूया. वेळ न घालवता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. राहिलाय स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक जर बनवायला घेतला म्हटलं, स्वयंपाक करायचा असला आणि सॉरी आपल्याला जर शूट करायचं असलं आणि स्वयंपाक करायला घेतलं तर भरपूर टाईम होतोय. म्हटलं लवकरच लागूया. स्वयंपाक पण होतोय आपलं, थोडंफार शूट पण होतंय. शूट करता करता थोड्याफार एक क्लिप घ्यावं लागतात, ते पण होतात आपल्या. आणि चला सगळेच कामं होतात. मग आज मस्त कच्च्या केळाचे चिप्स करूया. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता आहे ना आपण हे केळाचे सालं काढून घेऊया. केळ घेतलं नाही एवढं चिप्स करण्यासाठी. आता कसं निघतंय नाही, याच्या अगोदर मी काढलं होतं ना, मला लय परेशान म्हणजे पटापट निघतच नव्हतं. लय परेशान करते. आता मी म्हटलं यानंच साळून घेते, पटकन होईल म्हणून. बघूया आता निघते का. असं केलं ना तर मग केळ येते त्याच्यामध्ये. आपलं पिकलेलं केळ कसं पटापट पटापट निघते, तसं हे निघत नाही. हे लय परेशान करायला लागले. बघते आता हे असं करून. आता आणलंय तर करायचंय, तर मग आता आपल्याला परेशानी काय ना, आपल्याला करावंच लागणार ना. फक्त हे साल्ट काढायला जास्त परेशान चाललंय. ते बघा असं म्हणजे असं पूर्ण असं पॅक झालेलं आहे ते. पण आपण पिकलेलं कसं लगे असं पटापट निघतंय, हे निघत नाहीये. बघ असं असं केलं ना तर मग हे होऊन जाते. चला मग आता आणलंय, चालू केलंय, तर पगडा आपलं पूर्ण करणंच आहे. तर मग चला मग पटापट साळून घेते मी हे सगळे. हा आता ना सगळे केळ सगळे सोलून काढे, पण लय हार्ड काम होतं बरं. आपण व्हिडिओमध्ये बघतो तेवढं सोपं नाही. हे लय परेशान करतं. हे एवढा मोठा कचरा निघलाय. आता पटकन घेते हे करून. मला भरपूर टाइम लागला, 10-15-20 मिनिटं लागले. म्हटलं आपण चिप्स तयार करेपर्यंत आपण गॅसवरती तेल ठेवून देऊया. तेल पण गरम होते ना. तेल गरम होईपर्यंत आपले चिप्स पण रेडी होते, म्हणजे टायमाचं पटापट होते आपल्याला. तेल टाकते आता. तेल मस्त गरम होते आणि चिप्स करून घेते. चिप्स करायला कसं आहे ना, आता मुलं इथं साईडला उभे आहे. पटकन कधी बनते कधी खायचंय, पण म्हटलं चला आता बनवूच या. सगळ्याच गोष्टी माणसाला आलं पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये हे केलं होतं ना, हे बघा फटाफट आपण चिप्स काढून घेऊया. चिप्सच्या यानं मस्त छोटे छोटे बिलबिल होते, त्याने बिलबिल होत नाही. आता ना हे ना मी यानं कापलेत. काय बोलतात याला, आपला हे साशा असतो ना, यानं चांगले आलेच नाही. पण मी चाकून कट केले एकदम असे चांगले आले. हे बघा मी जवळून दावते तुम्हाला. एकदम असे एकसारखे चाकून कट केले आणि हे आपल्या खिसणीनं कट केले. पण ते काही एवढं चांगलं नाही आलेलं. पण आता दोन्ही पण तळणार, फेकून थोडीच देणार. आपल्यालाच खायचंय, आपल्याला तरी कुठं हे द्यावते. आता तोपर्यंत आपण काय करूया, हळदीचं आणि मिठाचं पाणी तयार करून घेऊया आपल्या याच्यासाठी. तेल आपलं गरम झालेलं नाही अजून, थोडं बाकी आहे तेल. तेल गरम झाले की मग आपल्याला तळून घेऊया. थोडं पाणी घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि थोडी हळद टाकते. अर्धा चम्मच त्याच्यामध्ये हळद ऍड केलेली आहे आणि थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. झाकण पक्क लागलंय. मीठ टाकते थोडं त्याच्यात. तोपर्यंत आपलं हे मिक्स होत आहे. आता बघूया आपलं तेल गरम झालं का नाही. तर थोडं नाही झालेलं आहे गरम. तोपर्यंत साऱ्या थोड्या काढून घेते.
असं बोलत जाऊ नको व्हिडिओमध्ये खालचे घेऊ. चला मग आपण पटापट तळून घेऊया. आणि एक सांगायचं विसरले, आपण जे यानं काढलं ना खिसणी ना, तर हे जरा चिकट चिकट झाले, म्हणजे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत नाही झाले. आणि जे मी चाकून कट केले ते व्यवस्थित झालेले. त्या करताना मला चाकूच बेटर वाटतं. मी चाकून दुसऱ्या वेळेस चाकूनच कट करेल. आणि परत एक सांगायचं आहे मला तुम्हाला, आणि खरंच आहे ना, याची सालं काढायला खूप कठीण जातात. हे सांगायचं होतं की याचे सालं कसे पटकन निघतात, काही उपाय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला लई परेशानी झाली त्याची, लई म्हणजे खूपच लई वेळ लागत होता. कारण की म्हटलं आणलंय तर आता म्हणजे अर्धा तास गेला माझा तिच्यामध्ये साफ करायला. माझ्याच्याने निघतच नव्हती. चला तेल मस्त आपलं गरम झालेलं आहे. आता मस्त कुरकुरीत मुलाला खायला देते आणि आपण पण खाऊ. मुलालाच काय सगळ्याला द्यायचं खायला. मस्त तळून घ्यायचंय आणि मस्त तळून घ्यायचंय. मस्त तळायला लागले तर कुरकुरीत तळून घेऊया मस्त. आणि चला पण नाही करायचं, थोडे आपले तळत आलेले गॅस मी स्लो करते. मस्त म्हणजे 80-90% तळलेले आहे आपले चिप्स आणि चिकट झालेले आहे बाबा. काही काही मिक्स आहे. आता एक चम्मच आपण स्लो गॅस केलाय, त्याच्यामध्ये मिठाचं याचं पाणी टाकून मस्त त्याचा कलर पण छान होतो आणि चवायला खायला चवदार लागतो. स्लो गॅस करून टाकायचं बरं का, फास्ट करायचं नाही. पूर्ण असं मिक्स करून घेऊया. पहिले मी जरा जास्त टाकलं होतं म्हणून जरा चिकट झाले होते, म्हणजे ते तळलेच नव्हते. मग हे दुसरा गाणा टाकला मग असे मोकळे झाले सुटसुटीत एकदम, आणि चांगले दिसायला पण छान दिसायला लागले. चला मी काढून घेते, तुम्हाला दावते. आणि माझा फर्स्टच टाइम होता बनवायचा बरं का. काढून घेऊ आपण. पहिल्या वेळेस झालं जरा समजलं नाही तर मी जास्त पण टाकले, म्हणजे व्हिडिओत बोलायच्या नादात. आणि ते आहे ना मी हे केलेले होते. एकदम असे छान बनलेत. भारी आहे, छान लागायला लागली ही बघा. चला मग आता आपण सगळे तळून घेऊया. स्वयंपाक पण करायचा आहे मला. चला आपण कढी पण बनवून झालेली आहे. जिरा राईस पण बनवला आहे, साईडच्या गॅसवरती ठेवलेला आहे. आता चपात्या पण बनवून चालू झाल्यात. म्हटलं पटकन चपात्या करू आणि लगेच जेवण घेऊ. गरम गरम कसं आहे, आता थंडीच्या दिवसामध्ये गरम गरमच खावं वाटतंय. तर चपात्या झाले की लगेच जेवायला बसणार आम्ही. चपात्या झाल्या की लगेच जेवायला बसणार. आणि राईस पण झालेला आहे. आणि आपल्या कढीला फक्त थोडा उकळा यायचा राहिला. उकळी आली की झाली रेडी. मस्त कढी बनवली आणि गरम गरम कढी प्यायला तर खूपच छान लागते. चला मग आता स्वयंपाक करून घेऊया. रात्री ना हे भिजू घातलं होतं मी. 1 चम्मच तांदूळ आणि 1 चम्मच मेथी, आणि मस्त बिजलेले आहे. पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे. चला म्हटलं थोडं लावूया. आणि तुम्हाला जर हे लावायचं असलं ना जाड तर हे मिक्सरमधून बारीक करून पण लावू शकता. आपण जे तांदूळ आणि मेथी भिजू घातलेली ते पण लावू शकतो. पण कसं आहे ना, मी नुसतं पाणीच लावणार आहे. आता हे पाणी वेगळं करून घेऊया का एका प्लेटमध्ये. आणि मेथीचं ते हे वेगळं करून घेऊ. हे आपल्याला मस्त आपल्या डोक्यामध्ये 1 तास ठेवायचं आहे. आणि 1 तास झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्या डोक्याला आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे. आणि याने केस खूप छान होते. जे केसाला आपल्या काही प्रॉब्लेम समस्या असेल तर चला तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आणि हे बारीक करायची याची पेस्ट, आणि हे पण लावू शकता. मी लावणार नाही, माझ्याकडे वेळ नाही. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही लावू शकता. चला मग ते लावून घेऊया. चला आता मी आहे ना रात्री केसाला तेल लावलं होतं. म्हटलं आपल्याला केस इरी पण सकाळी वॉश करायचे आणि लावायचे. तर चला मग हे पाणी आहे ना लावून घेऊया. मस्त डोक्याला लावून घ्यायचं व्यवस्थित. रात्री वेळ असन, आपल्याला वेळ असन तर करायचं. वेळ म्हणजे आपल्याला थोडं स्वयंपाक होईपर्यंत तर आपलं 1 तास कधी होतो कळणार पण नाही आहे. असं थोडं पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे.
म्हणजे याच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे अरक, हे याचा मेथीचा. मेथी आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे. आता पूर्ण लावून घेतलंय, लगे इथपर्यंत पण लावलं, केसापर्यंत पूर्ण लगे, आणि असं बांधून ठेवायचं. केसाला भरपूर प्रमाणामध्ये यानं फरक पडतोय, केस गळती थांबते. आणि हे आपल्या केसाला मेथी आणि तांदूळ हे खूप फायदेशीर आहे. चला मग आपण कोणत्या तुम्ही जे साबण शॅम्पू लावता ते त्याने यूज करू शकता. हे पाणीच आहे डायरेक्ट. अर्ध्या तासाने 1 तासानं आपलं डोकं धुवून घ्यायचं. तुमच्याजवळ जी शॅम्पू ती यूज करतात ती खूप असं सिल्की पण होतात, केस खूप छान होतात. चला मग आता 1 तासानंतर भेटूया. व्यवस्थित हे करणार आहे, धुवून वगैरे काढते. तोपर्यंत माझे राहिलेले सगळे कामं करते. आणि मुलांना माझ्या सुट्टी आहे, तर मुलं आज घरीच आहे, म्हणून मी रात्री प्लॅन केला होता की आपण करूया म्हणून. कसं आहे, ते स्कूलमध्ये गेल्यावर मग सगळं मला पटापट आवरावं लागते, त्याच्यामुळं मग मी हे केलं नाही आहे. तर म्हटलं चला आणि करून बघूया. चला आता 1 घंट्याने भेटूया मस्त सुवास केल्याच्यानंतर. आणि छान मोकळे सुटसुटीत केस बनतात, एकदम सिल्की. आणि माझे केस कसे जरगट असल्यामुळं मग मी असं रेमेडी ट्राय करून बघते. आणि हे लावल्याने खूप भारी वाटते. चला मग भेटूया 1 तासाने. आता 1 घंटा झाला. 1 घंट्याने मी केस वॉश केलेत आणि 1 घंट्यानंच करायचे. मस्त असे एकदम असे सिल्की बनलेत. आता एवढे काही सुकले नाही, पण नक्की तुम्ही ट्राय करा. सिल्क जर केस हवे असेल तुम्हाला तर. माझे केस आहे ना थोडे असे कडक आहे जरगट असल्यामुळं, त्याच्यामुळं मी असं काही रेमेडी यूज करते, पण फरक पडतो माझ्या याला. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. आणि केसाच्या भरपूर समस्या असतात, डॅन्ड्रफ झालं या असे वेगळेच केस होतात. डॅन्ड्रफ जाण्यासाठी भरपूर मदत होते, त्याच्याकरताने मी असं यूज केलं. चला मग भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.